नमस्कार. आपण क्युरेटिव्ह याचिका म्हणजे काय हे या तासामध्ये पाहणार आहोत. तर पहा, क्युरेटिव्ह याचिका हे अगदीच मागे बॅकग्राऊंडला सुप्रीम कोर्ट दिसत आहे किंवा याचिका आणि पिटिशन हे म्हटल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की हे सुप्रीम कोर्टासंबंधी किंवा लिगल भाषेसंबंधी काहीतरी आहे. तर चला पाहूयात क्युरेटिव्ह याचिका म्हणजे नेमकं काय असते मग. तर पहा, 2021 आठवू शकता तुम्ही, 2021 मध्ये मराठा आरक्षणाबद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला होता व सुप्रीम कोर्टाचा निकाल असा आलेला होता की मराठा आरक्षण त्यांनी जो महाराष्ट्र राज्य सरकारने 2018 मध्ये लागू केलेला होता ना, त्याला त्यांनी काय केलं, नल लँड व्हाईट डिक्लेअर केलं होतं. बरोबर. मग पहा आता, सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये तर मराठा आरक्षणाला रद्दबातल ठरवलं होतं. मग अगदीच 2021 नंतर लगेच माननीय राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. पहा, रिव्ह्यू पिटिशनचा निकाल देखील माननीय सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारच्या विरोधातच लावला. बरोबर. मग पहा, दोन निकाल सुप्रीम कोर्टाने कुठं महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधातच लावले. मग त्यानंतर तिसरं काही लावता येतं का, किंवा तिसऱ्यांदा आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं का मराठा आरक्षणाबद्दल वगैरे. तर त्या अनुषंगाने आता हे क्युरेटिव्ह याचिका वगैरे होती. मग पहा, महाराष्ट्र राज्य सरकारला परत एकदा जाता येतं. म्हणजे पहा, पहिल्यांदा कसं डायरेक्टली केस घेऊन, मग त्यानंतर रिव्ह्यू पिटिशन घेऊन, व थर्ड टाइम काय करता येतं, क्युरेटिव्ह पिटिशन घेऊन. मग तीच महाराष्ट्र राज्य सरकार आता सध्याला क्युरेटिव्ह पिटिशन म्हणून घेऊन गेलेला आहे कुठे, सुप्रीम कोर्टामध्ये. मग पहा आता, सुप्रीम कोर्ट याबद्दल लवकरच सुनावणी करणार आहे असं डॉक्टर डी.वाय. चंद्रचूड यांनी ठरवलेलं आहे. मग पहा आता, क्युरेटिव्ह याचिका म्हणजे नेमकं काय असते. आता जे काही आपण बोललो ना, रिव्ह्यू पिटिशन बद्दल वगैरे, ती इथं देण्यात आलेलं आहे. तुम्ही हे वाचून पण घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून, किंवा मी सांगण्याचा प्रयत्न करतच आहे. पहा, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांना अनुच्छेद म्हणजे भारतीय संविधानामधील 137 अनुच्छेद कलम 137 नुसार निर्णयाचा पुनर्विचार किंवा फेरविचार करण्याचा अधिकार आहे. ओके, म्हणजे सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने जर निकाल दिला ना, तर त्याला रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यासाठी किंवा त्यांना परत एकदा विचार करण्यासाठी त्यांच्याकडे काय आहे, अधिकार आहे. किंवा पहा, निर्णयात सत्कृतदर्शनी गंभीर वा तांत्रिक चूक असल्याचे, निर्णयामुळे याचिकाकर्त्यांवर अन्याय झाल्याचे दिसून येत असेल तर त्याला पुनर्विचार याचिका वगैरे तिथं सादर आपण करू शकतो. मग पहा, पुनर्विचार याचिका आपण सादर केल्यानंतर काही मुद्दे किंवा काही पुरावे सुनावणीत सादर होऊ न शकल्यास किंवा निर्णयानंतर उपलब्ध झालेल्या पुनर्विचार याचिकेत ते नमूद केले जाऊ शकतात. म्हणजे अन्य काही बाबी जर आपल्या लक्षात आले की जे आपण पहिल्या सुनावणीमध्ये जर आपण म्हणजे पहा, सुप्रीम कोर्टामध्ये आपली एखादी केस वगैरे गेलेली आहे, मग तिथे आपण पहिल्या सुनावणीमध्ये काही गोष्टी वगैरे तिथं सादर पुरावे वगैरे करू शकलो नाही. पण आपल्या जेव्हा आपल्या विरोधात निकाल लक्षात आला, सॉरी, आपल्या विरोधात निकाल लागला आणि तेव्हा आपल्या लक्षात आलं की बाबा आपण जर एखादी पुरावा मांडला असता तर सुप्रीम कोर्ट आपल्या आपल्या मार्फत किंवा आपल्या साईडने निकाल वगैरे दिला असता, असं आपल्याला जेव्हा लक्षात येतं त्यावेळेस आपण काय करतो, रिव्ह्यू पिटिशन तिथे दाखल करत असतो. मग पहा, रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्ट ऐकून घेईल. मग सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर मग पहा, सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका किंवा रिव्ह्यू पिटिशन बद्दल पण निकाल तुमच्या विरोधातच लावला. मग त्यानंतर काय करायचं. ओके, मग पहा, फेटाळल्यानंतर न्याय मिळण्याची शेवटची संधी म्हणून क्युरेटिव्ह याचिका सादर करण्याची तरतूद कलम 142 नुसार केली गेली आहे. आता पहा, कलम 137 नुसार काय आहे, तर रिव्ह्यू पिटिशन 137 नुसार आहे. प्लीज हे लक्षात ठेवा, 137 नुसार रिव्ह्यू पिटिशन आहे व कलम 142 नुसार काय आहे, तर क्युरेटिव्ह पिटिशन आहे. मग पहा, पूर्णपणे व यथार्थ न्याय देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा घटनादत्त अधिकार आहे, त्याला अनुसरून क्युरेटिव्ह याचिका सादर केली जाते. सर्वोच्च न्यायालयाने रूपा अशोक हुरा विरुद्ध रूपा हुरा प्रकरणात 2002 मध्ये निर्णय देताना कलम 142 नुसारच्या अधिकारांचा वापर करीत क्युरेटिव्ह याचिकेचा अखेरचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे पहा, सुप्रीम कोर्टाने हे कधीपासून चालू केलेलं आहे, तर 2002 मध्ये रूपा अशोक हुरा यांचं प्रकरण होतं, त्या प्रकरणामधून हे काय झाले, इव्हॉल्व्ह झालेला आहे. ओके, 2002 पासून आपण कलम 142च्या अनुषंगाने क्युरेटिव्ह पिटिशन साठी वगैरे त्याचा आपण काय युज करत आहोत. त्यानंतर पहा, पुनर्विचार व क्युरेटिव्ह याचिका कधी सादर केल्या जातात आणि कोणापुढे सुनावणी त्यांची होते. ओके, म्हणजे त्यांच्या सुनावणीसाठी काही कालावधी वगैरे आहे का, तर बिलकुल आहे. पहा, निर्णय पुनर्विचार याचिकानंतर म्हणजे रिव्ह्यू पिटिशन नंतर पहा, आपला जो टाइम असतो 30 दिवसांचा. ओके, म्हणजे सॉरी, म्हणजे पहा, पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये एखादी केस वगैरे गेलेली आहे, मग त्या केसचा जर निकाल आपल्या विरोधात आला तर आपल्याकडे काय 30 दिवसांचा वेळ असेल. मग त्या 30 दिवसामध्ये आपल्याला काय पुनर्विचार याचिका दाखल करता येते. ओके, मग तिथे जर आपण पुनर्विचार याचिका दाखल करू शकलो तर ठीक, अन्यथा पुन्हा आपल्याला पुनर्विचार याचिका म्हणजे रिव्ह्यू पिटिशन आपल्याला तिथे दाखल करता येत नाही. मग त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, मग
जर आपण म्हणजे तिथंच ती केस तिथंच संपते. जर पुनर्विचार याचिका जर आपण दाखल केली नाही ना, तर तिथंच संपते. पण पहा, पुनर्याचिका या केसचा पण निकाल तुमच्या विरोधात आला, तर आपल्याला काय काही मुदत वगैरे मिळते. म्हणजे पहा, सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर सुयोग्य वेळेत क्युरेटिव्ह याचिका सादर करता येते. आता सुयोग्य वेळेत म्हटल्यानंतर आता ह्याचा टायमिंग वगैरे सुप्रीम कोर्टाने पण दिला नाहीये. ओके, पण हे जी मुदत आहे ना, वाढवून देण्याचा न्यायालयास अधिकार आहे. ओके, सुप्रीम कोर्टाला याचा परिपूर्ण अधिकार आहे की त्यांना जर वाटलं ना क्युरेटिव्ह पिटिशन यांची आपण दाखल करून घेऊ शकतो, तर ते बिलकुल दाखल करून घेऊ शकतात. म्हणजे काय सध्याला तर अद्याप आपल्याकडे टायमिंग नाहीये की तुम्ही एवढ्या एवढ्या कालावधीमध्येच तुमचं काय जे हे आहे पिटिशन जे आहे क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते तुम्ही मांडू शकता, असं तिथं सध्याला क्रायटेरिया नाही. परंतु वेळोवेळी सुप्रीम कोर्ट काय करतं तर क्युरेटिव्ह पिटिशनसाठी वगैरे ते क्रायटेरिया ठरू शकतो. त्यानंतर पहा, आता सध्याला आता काय व्हॅलिडिटी वगैरे नाहीये. तर त्यासाठी तुम्ही जर रिव्ह्यू पिटिशन मध्ये जर केस हारलेले असाल, तर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टाची वगैरे वेळ मागून घेऊ शकता की बाबा आम्हाला परत एकदा क्युरेटिव्ह याचिका वगैरे दाखल करायची आहे. व ती जर सुप्रीम कोर्टाने मान्य केली तर तुम्हाला काय क्युरेटिव्ह याचिका वगैरे तिथे निकाल वगैरे त्याच्यामध्ये लागण्याचे चान्सेस वगैरे असू शकतात. त्यानंतर पाहता क्युरेटिव्ह याचिका कोणत्या कारणांसाठी सादर करता येते. आता मूळ निर्णयात काही मोठी चूक असेल आणि पुनर्विचार याचिकेतही ती विचारत घेतली नसेल. म्हणजे पहा, दोन्ही टाइमला काय झालेलं असेल, म्हणजे मूळ याचिकामध्ये काय झालं असेल, तुम्ही एखादी पुरावा जोडला नसेल, त्यामुळे तुम्ही केस हारला. ओके, ठीक आहे. मग त्यानंतर परत म्हणजे परत दुसऱ्या वेळेस तुम्ही रिव्ह्यू पिटिशन केला. मग रिव्ह्यू पिटिशन मध्ये पण तुम्हाला काही पुरावे वगैरे सादर करता आले नाहीत. मग तिथे पण तुम्ही केस हारला. मग तिसऱ्यांदा टाइम देतं. म्हणजे आपल्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला केस जिंकण्यासाठी किती एक्स्ट्राचे 2 चान्सेस वगैरे तिथे दिले जातात. कशामुळे दिले जात आहेत हे? तर अगदीच आपला प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस तिथं व्हायोलेट होऊ नये व तुमच्यावर अन्याय होऊ नये यासाठीच हे रिव्ह्यू पिटिशन आणि क्युरेटिव्ह पिटिशन हे दाखल करण्यात येतात तिथे. ओके, त्यानंतर पहा, याचिकाकर्त्यावर त्यामुळे मोठा अन्याय होत असेल, नैसर्गिक न्यायतत्वाचे पालन केले गेले नसेल, न्यायमूर्तींनी आकसाने किंवा अन्य कारणांमुळे एखादा निर्णय दिल्याचे वाटत असेल, न्याय प्रक्रियेचा गैरवापर केल्याचे दिसून येत असेल, तर अर्जदारास क्युरेटिव्ह याचिका सादर करता येते. पुनर्विचार आणि क्युरेटिव्ह याचिका अतिशय मर्यादित मुद्द्यांवर असतात. ओके, क्युरेटिव्ह याचिकांसाठी दिलेल्या निकषांनुसार ती करण्यात आली आहे असे ज्येष्ठ वकिलांनी प्रमाणित करणे आवश्यक असते. तरीही ती समाधानकारक न वाटल्यास न्यायालय याचिकाकर्त्यास दंड किंवा सुनावणीचा खर्च देण्याचा आदेश देऊ शकतो. ओके, म्हणजे पहा, जर तुम्ही तिथं जाऊन टाइमपास जर केला, तर तिथं काय तुम्हाला दंड पण देखील सुप्रीम कोर्ट ठोठावू शकतं. त्यानंतर क्युरेटिव्ह याचिकांमध्ये मूळ निर्णय पूर्णपणे बदलला जाऊ शकतो का? तर पहा, क्युरेटिव्ह याचिकाचा पर्याय अतिशय मर्यादित मुद्द्यांवर असल्याने हजार याचिकांमध्ये एखाद्या प्रकरणात आदेशात काही प्रमाणात दुरुस्ती केली जाते. म्हणजे पहा, पूर्णपणे दुरुस्ती केली जाऊ शकत नाही. फक्त थोडीफार प्रमाणात नक्की दुरुस्ती वगैरे केली जाते. म्हणजे पहा, 1000 पैकी एखादी याचिका वगैरे क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये जाऊ शकते. अन्यथा म्हणजे सर्व याचिका ज्या आहेत ते रिव्ह्यू पिटिशन मध्येच खारिज वगैरे केले जातात. त्यानंतर मूळ निर्णय पूर्णपणे बदलला जाणे अशक्य असते. फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा झालेली कैदी शिक्षेच्या निर्णयानंतर काही गंभीर आजार किंवा समस्या निर्माण झाल्यास किंवा मूळ सुनावणीला काही मुद्दे मांडले गेले नसल्यास, संयुक्तिक कारणे असल्यास क्युरेटिव्ह याचिकेचा पर्याय निवडतात. पण बहुतांश रित्या ते काय फेटाळलेच जातात. ओके, म्हणजे तशा केसेस आहेत बहुतांश आपल्याकडे काय क्युरेटिव्ह याचिका पूर्णपणे फेटाळल्याच जातात. ओके, तर अशा पद्धतीने ही क्युरेटिव्ह याचिका होती, म्हणजे थर्ड चान्स. सुप्रीम कोर्टामध्ये केस जिंकण्यासाठी तुम्हाला थर्ड चान्स म्हणजेच काय होतं तर क्युरेटिव्ह याचिका होती. ओके, तर आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलेलं असेल. धन्यवाद.